नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. तर इथं सकाळच्या 6:30 वाजलेले आणि इकडं चूल पेटवली. चूल पेटवून पाणी ठेवलं आंघोळीसाठी. आणि बापू आणि इकडं आधी चूल पाणी तापत बसले ते इथं आता. आता चला, मी आता झाडलोट करायला चालली आहे तिकडं. ओटा सगळा आणि अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतले. आणि आता पाण्याचा सडा टाकला आधी. आता शेणाचा सडा टाकून घेते सकाळ सकाळ, म्हणजे उन्हाचं पापंत्र येत नाही. तर चला मग सडा टाकून घेते आता. सडा टाकून झाला आता माझा. आता शेण झालट करते वराखालची. शेण उचलून तर आणलंच होतं, थोडंसं राहिले. सडा टाकल्यावर छान दिसतंय. आता सडा टाकून झाल्या वाळलं चांगलं की मग त्याच्यावर रांगोळी छानशी काढून घेते. तर ह्या 2 गुरांखालची राहिली होती शेण झाडलोट करायची. तिकडलं सगळं शेण उचलून घेतलं होतं. आता फक्त झाडायचे राहिले. लोट झाली आता. आणि गाईची धार काढायला वासरू सोडलं होतं. गाईची धार काढून झाली आता. आणि दूध आता घरात मध्ये घेऊन जाते. दिवस चांगला उगवून वर आलाय आता. आणि इकडं मुलांचं शाळेचं आवरून झाले. दूध घरामध्ये नेऊन ठेवलं आणि मुलं आता थांबली तिकडं बच्ची वाट बघत. आणि आता गुरांना इकडं पाल्यावर बांधून घेते.
तर इथं पाल्यावरती. आणि गाईला दुधाची गाई असल्यामुळं तिला मुरघासाचं एक कॅरेट आणून ठेवले. आणि इथं आता 8 वाजले, त्या पाण्याची लाईट आली, मोटर चालू केली आणि इकडं गिनीगोलावर पाणी लावले. आता गिनीगोल भिजन, जेवढं खुरपलं तेवढं भिजून घ्यायचं. इकडं मोटर चालू झाली. आता बस आली, आता मुलांची, मुलं चालली येतात शाळेत. चालू आणि कावळा पाणी प्यायला आलाय बघा. कामं सगळे आवरून झाली आणि माझी आंघोळ वगैरे झाली. आता आता देवपूजा करते आणि दारासमोर रांगोळी काढून घेते. देवपूजा झाली आता माझी, छान अशी रांगोळी काढून झाली आता माझी. करून आता बाहेर आले. आता तर कपडे आणले ती धुवायला, कपडे धुवून घेते. ते धुवून झाले आता आणि 10 वाजले. आता गुरांचं खाऊन झाले, गुरांना पाणी धावते. आता पाणी धावून सावलीला बांधते. पहिल्यांदा गाईला बांधते. कपडे वाळत घालून झाले. आता घरचं कसं काम झालं आणि आता चालले शेळ्यांना वैरण आणायला. इकडं आपल्या लसणाच्या शेजारी गिनीगोल आणि जरा थोडंसं मकवान आले, म्हणजे लसूण चांगला उगवून खुरपायचा. आता संपवली, पौष महिना संपला. आता 2 दिवसांनी खुरपून घ्यायचे. जरा रान ओलले त्याच्यामुळं राहिले, वलसर रान राहिले त्याच्यामुळं माळावरचं होतंय तोपर्यंत. आणि हे पण चांगलं कोरडं पडले. हा, घेतलं जरा गिनीगोल आणि मकवान काढून न्यायचं आता सगळं लांब. तर चला घेऊया काढून. शेळ्यांची वैरण पण भागती. इथं मकवान आणि गिनीगोल काढून झालं. आता माझं गोळा करून जरा बारीक आहे त्यामुळे तडपामध्ये घेऊन जाते. वैरण आणून टाकले आता शेळ्यांना. सगळ्या शेळ्या खायला लागले. ते लाईट गेलती सकाळी 8ला, पाण्याची लाईट आलती आणि लाईट गेलती. आता बराच वेळ झालं लाईट नव्हती, तर आता आली आहे लाईट. पाण्याची मोटर चालू झाली, पाणी भरून घेते. आता इथं पेच पाणी लावले भरायला आणि बॅलर भरून घेते पटकन. घरातली सगळी कामं आवरून झाली, पाणी भरायसाठी थांबलो तू, लाईट आली आता. आणि आता निघालोय माळावर. आज काय दुपारी घरी येणार नाही आम्ही, डबा ते घेऊन चाललोय. आणि आता चला जाऊया. तर आता आलोय माळावर आणि कालच्या टोमॅटोतनं 6 ट्रे राहिले ते आता शिल्लक. कडेचा अर्धा बोध राहिलाय, तेवढा लावून घ्यायचा आणि फिरून परत मग इथं राहिलेली रोपं लावून घ्यायची. आता ह्याच्यामध्येच 2-2 कुठं. तर चला लावून घेऊया. आता दुपारच्या 2 वाजले त्या आणि जेवण करून घेऊन तांब्या भरून घेतलंय. पाणी चालू आहे माळावरच, पाणीच लाईट आहे त्यामुळं. आणि आता सगळा टमाटा लावून झाला आता आपला. आणि इकडं आता जेवण करून परत मग केळी खुरपून घ्यायची. तिकडे चाललं आता आंब्याच्या झाडाखाली, तिथं डबा ठेवला होता, जेवण करून घेऊ. टमाट्यावर पाणी लावले, चांगलं चिटकते, उन्हाचं कोरडं पडत नाही. आता जेवण करून झालं आता आणि आता केळी खुरपाय जायचं आहेत आपल्याला. ते मिरचीचा अर्धा बोध पण मिरची लावून झाली. काल ह्यांनी अर्धी लावली होती आणि आता आम्ही अर्धी लावली. सगळी लागण करून झाली आता. आणि आता जाऊया, केळीतलं थोडं अर्धं राहिलं खुरपायचं, तेवढं खुरपून घेऊ.
सकाळच्या 5:30 वाजलेले आता आणि आमची राहिली केळी खुरपून झाली आणि आता गवत बांधलंय गाडीवर. ह्यांना बोलवलं गवत न्यायला. तर बाहेरची कामं सगळी आवरून घेतली आणि आता संध्याकाळच्या 7:30 वाजले. स्वयंपाकाला लागलोय. पीठ मळून घेतलं आता मी. तर पीठ मळस्तोपर्यंत चहा ठेवते इकडं. चांगलं पीठ भिजतंय आणि चहा करून मग लगेच भाजीची तयारी करेन. वर्षा भाजी करायची मेथीची आज. तर चला करून घेऊया आता चपात्या. चपात्या करून झाली आता माझ्या इकडे सगळ्या. आणि इथं मेथीची भाजी केली. सकाळचा भात होता थोडासा तर तीही गरम करून घेतलं आणि आता सगळा स्वयंपाक झाला आणि आता आपल्याला जेवण करायला घ्यायचं आहे. तर चला जेवण